गांधी हा चेहरा कोणाकडून झालं? काँग्रेसकडनं. अहो असं आहे की काँग्रेसकडून जाहीर होणं वेगळं आणि बाकीचे जे आहेत सगळे जे इंडीमध्ये जे आहेत अनेक लोक त्यांनी सांगणं वेगळं आहे ना. इथे कसं आहे, मोदी साहेबांचा चेहरा, मोदी साहेबच प्रधानमंत्री होणार आणि मोदी साहेबांची सुद्धा 10 तारखेला जिल्ह्यामध्ये पिंपळगावला प्रचंड जाहीर सभा होणार आणि आपल्याला लक्षात येईल की नाशिक जिल्ह्यातून पूर्णपणे मोदी साहेबांना साथ देण्यासाठी आमचे खासदार नाशिक जिल्ह्यातून जाते. साहेब, नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये अजित पवारांचं स्पष्टीकरण आलेलं आहे. त्यामध्ये असं म्हटलंय की तुमच्या बाबत काय झालं अजित पवारांचं एक स्पष्टीकरण. अजित पवारांनी एका मुलाखतीत असं म्हटलंय की भुजबळ यांनी माघार घ्यायला नको होती, त्यांनी घाई केली. चलबिचल झाली. जागा वाटप संदर्भात चर्चा सुरू असताना भुजबळांच्या स्टेटमेंटमुळे चलबिचल झाली असं अजित पवार म्हटले. ठीक आहे, त्यांना वाटणं स्वाभाविक आहे, परंतु असं आहे ना की मी सुद्धा 1 महिना थांबवून काय असं चातकासारखं तिकिटाकडे डोळे लावून बसणं बरोबर वाटलं नाही मला. ठीक आहे साहेब, गिरीश महाजनही नाशिकला आलेले आहेत. आज गिरीश महाजन नाशिकला आले आहेत. महायुतीचा तिढा सुटत नसताना गिरीश महाजन नाशिकला यांना काही पदाधिकाऱ्यांच्या देखील भेटीगाठी घेतल्या आहेत. काय वाटतं, तिढा सुटेल, काही जागा कोणाकडे जाईल? युतीचा उमेदवार नक्की उभा राहणार. मोदी साहेब कालपासून म्हणजे राज्याच्या दौऱ्यावरती आहेत. काल त्यांनी गंभीर टीका शरद पवार यांच्यावरती नाव न घेता केली. भटकते आत्मा आहेत अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्यामुळे राज्यात नेहमीच अस्थिर वातावरण तयार झालेलं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. आपण गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करते असं आहे खरंच असं वाटतं आपल्याला? आता असं आहे ना की एकमेकावरच पवार साहेब जर त्यांच्यावर टीका करतायत काय तर मोदी साहेब पण त्यांच्यावर पवार साहेबांना टीका करणारच ना. ज्यांना जे काही मुद्दे मिळतात त्याच्यावर बोलणार. पुढे सर, दिंडोरीत कांद्याचा प्रश्न गंभीर आहे. भारतीताई फिरत असताना त्यांना बऱ्याच ठिकाणी अडचणी येत आल्याचं पाहायला मिळत आहे. रोष कमी करण्यासाठी काही प्लॅन आपल्याला? आता 1 लाख टन जे आहे कांद्याच्या निर्यातीसाठी जे आहेत परवानगी मिळालेली आहे ना. कदाचित ते आणखी सुद्धा मिळेल. संजय राऊतांनी स्टेटमेंट केलं आहे की अजित पवार हे धमकी बहादर आहेत. त्यांची ख्याती आता धमकी बहादर झाली. आता दुसऱ्यांच्या मुद्द्यांवर मी कॉमेंट देत बसू का दिवसभर? सगळ्यांना धन्यवाद. साहेब, जेव्हा तुम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला होता तेव्हा तुम्ही म्हणालात आता 26 दिवस झाले, दुसरा जो समोरचा उमेदवार आहे तो पुढे गेलेला आहे नाशिकमध्ये. आता तुम्ही थांबल्यानंतरही 10 दिवस झालेले आहेत. काल त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत फॉर्म भरलेला आहे. अजूनही किडा सुटत नाही, खूप कमी दिवस राहिलेले आहेत. फटका बसेल जागेवर असं वाटतंय का या सगळा उशीर झाल्यामुळे? नाही, काय आमच्याकडे खूप चांगले उमेदवार असल्यामुळे सुद्धा कधीच्यात चांगल्यातलं चांगलं निवडणं सुद्धा कठीण जात असतं कदाचित. त्यामुळे उशीर होतोय, पण त्याची काळजी करायचं कारण नाही. आमचे मतदार, आमचे कार्यकर्ते हे सगळं मजबूतीनं तयारीत आहोत आणि आम्ही पूर्ण शक्ती लावून आमचे उमेदवार निवडून देणार. धन्यवाद.